मसाला वांगी रस्सा बघा ना, कसलं भारी दिसत आहे हे. जर तुम्हाला वांग्याच्या प्रकारांमध्ये वेगळं असं काही खायचं असेल तर तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ह्याची चव तर खूपच भारी लागते. इथे मी पावशेर वांगे घेतले होते, जे स्वच्छ धुवून पुसून ठेवले होते. आणि इथे वाटण बनवण्यासाठी आपण खोबरं, कोथिंबीर आणि लसूण यूज करणार आहोत. खोबरं ह्या ठिकाणी तुम्ही ओल्या खोबऱ्याचा सुद्धा वापर करू शकता. आणि कोथिंबीर आणि लसूण एकत्र केलं आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बारीक करून घेतलं होतं. बाकी वाटण जास्त आपल्याला बनवायचं नव्हतं. एकदम इझी आहे हे वाटण बनवायला. नंतर वांग्याचं जे आहेत ना, सगळे काटे वगैरे मी काढून घेतले आणि अशा पद्धतीनं मी वांग्याला व्यवस्थित कट करून घेतलं होतं. आणि मध्ये काही कीड वगैरे लागली आहे का ते सुद्धा मी चेक केलं. असे 4 भाग केले होते वांग्याचे. आणि वांगे मी एका पातेल्यामध्ये थंड पाणी घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये सगळे वांगे टाकले होते, नाहीतर वांगे कसे त्याचा कलर चेंज होऊन जातो त्याच्यामुळे. आणि ह्याला मी थोडंसं बोटाने मीठसुद्धा लावून घेतलं होतं, जेणेकरून ते वांगे अळणी लागायला नको. रस्सा छान लागतो, पण वांगे जेव्हा आपण खातो ना तर ते अळणी लागतात. आणि तेलामध्ये ते थोडेसे शालो फ्राय करून घेतले होते 3 ते 4 मिनटं. आणि लगेच भाजी बनवायला घेतली. कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर मोहरी जिरे टाकले. ते तडतडल्यानंतर लगेच इथे बारीक चॉप केलेला कांदासुद्धा मी टाकून घेतला आणि कढीपत्त्याची पानं पण टाकली. हे कांदा व्यवस्थित परतून घेतला एक 2 ते 3 मिनटानंतर. आणि मी लगेच ह्याच्यामध्ये वाटण जे आपण बनवलं होतं ते टाकलं आणि एक चॉप केलेला टोमॅटोसुद्धा टाकला. टोमॅटो व्यवस्थित गरम व्हायला पाहिजे म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा टाकलं होतं. एक 2 ते 3 मिनटं ते गरम झाल्यानंतर हळद टाकली, लाल तिखट टाकलं, कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला टाकला. हे मसाला जो आहे तो 2-3 मिनटं तेलामध्ये गरम होऊन दिला. नंतर थोडंसं त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलं आणि एक 3 ते 4 मिनटं मी तसंच तेल सुटेल ह्याच्यासाठी मी ठेवून दिलं होतं. नंतर आपण जे शॅलो फ्राय केलेले वांगे होते ना ते ह्याच्यामध्ये टाकून दिले. हे दिसायला जरी मसाला वांगं दिसत असलं तरी आपण ह्या वांग्यामध्ये कोणताही मसाला भरलेला नाही आहे. हे वांगे 3-4 मिनटं गरम होऊन दिले. नंतर आपल्याला जेवढं पाणी लागेल, जशी रिक्वायरमेंट असेल तशी आपण पाणी टाकू शकतो. नंतर मी चवीपुरतं मीठ टाकलं आणि अशा पद्धतीनं आपली ही वांग्याची भाजी खूपच भारी दिसत होती. आणि अशी आपल्या भाजीची कन्सिस्टन्सी झाली होती. भाजीला थोडीशी उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि अर्धा चमचा जिरा आणि धना पावडर टाकून घेतली, जेणेकरून आपल्या भाजीला खूप छान चव लागणार होती. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्की सांगा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.